शिक्षण खात्यातला एक शिपाई आमच्या शेजारी राहतो. तो आता निवृत्त झाला आहे. वय लक्षात घेऊन मी त्याला रामजी काका असं म्हणतो. हा रामजी काका निवृत्त झाला असला तरी कुणाची मुलं शाळेत घेऊन जा, कुणाचं रेशनिंग आणून दे, कुणाला दुधाच्या बाटल्या पोहोचव, असली काहीतरी कामं करून 4 पैसे मिळवत असतो. अशाच काही कामाच्या निमित्तानं तो माझ्या घरी येऊ लागला. अडीअडचणीला आम्हीही त्याला बोलवू लागलो. कधी घरात तांदूळ लागले, गहू लागला की फक्त त्याला सांगायचा अवकाश. संध्याकाळपर्यंत उत्तम माल घरी येऊन पडलेला असायचा. कधी कुणाला चहाला फराळाला बोलावलं म्हणजे रामजी काका घरी हजर. सगळं कसं अगदी व्यवस्थित करायचा आणि तेही फारशी अपेक्षा न करता. जे देऊ त्यात खुश. आम्हालाही असा कोणी मनुष्य हवाच होता. थोड्या काळातच तो अगदी आमच्या घरचा झाला. एक दिवस दिवाळीत मी काही मंडळींना फराळाला बोलवलं होतं. त्यात एक शिक्षण खात्यातले सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक होते. रामजीला पाहिल्याबरोबर ते म्हणाले, हा इथं कसा? मी म्हटलं, अहो आमच्या बंगल्यातील आउट हाऊसमध्ये राहतो. काही काम पडलं तर येतो अगत्यानं. आपण ओळखता त्याला? ओळखता? अहो म्हणजे काय? अहो आमची चांगली ओळख आहे. काय रामजी, ओळखलंच की नाही? लाजल्यासारखा आविर्भाव करून तो अदबीनं म्हणाला, वय साहेब, ओळखतो तर. मग आमच्या गोष्टी बिष्टी कधी यांना सांगतोस की नाही? यावर तो भलताच लाजला. 2-3दा मान हलवून तो बोलला, नाही नाही. मग ते म्हणाले, अहो हा रामजी अशा गोष्टी सांगतो की वाह, नंबर 1चा गोष्टी वेल्हाळ. मी EDI असताना हा आमचा शिपाई होता. टूरला यालाच मी बरोबर घेऊन जात असे. कंटाळा आला की म्हणायचं, रामजी सांग एखादा किस्सा. आणि मग अशी एक एक गोष्ट खुलवून सांगायचा. वा वा. अरे रामजी, हे साहेब लेखक आहेत, गोष्टी लिहितात. त्यांना सांगत जा तुझ्या गोष्टी. रामजीबद्दल त्या दिवशी ही एक नवीनच माहिती मिळाली. मलाही उत्सुकता होतीच, पण अजून माझ्याबद्दलची त्याची भीड चेपली नव्हती. माझ्या घरच्या मंडळींशी तो जेवढ्या मोकळेपणाने बोलायचा तेवढा मोकळेपणा अजून आमच्यात आला नव्हता. मग मी हळूहळू त्याच्याशी जरा मोकळेपणानं बोलू लागलो. त्याची भीड कमी झाली. कोणत्याही गोष्टीचा संकोच असा राहिलाच नाही. मग एका संध्याकाळी गच्चीवर बसल्या बसल्या जरा इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या आणि म्हणालो, रामजी काका, आज फार कंटाळा आला आहे. सांगा की एखादी गोष्ट. आमच्या कसल्या गोष्टी? असं म्हणून त्यानं जरा आडेवेडे घेतले आणि थोडा आग्रह केल्यावर मग त्यानं बैठक मारली. अलकट पालकट घालून माझ्या शेजारीच बसला आणि कथनाला आरंभ केला. त्याचं काय साहेब? माझ्या काय राजा राणीच्या गोष्टी नव्हत बरं का. म्हणजे एक आटपाट नगर होतं आणि त्या नगरात एक राजा होता. त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती एक नावडती. असं काय नाही बरं का. मी म्हटलं, मग छान आहे. त्या मी लहानपणी पुष्कळ ऐकल्यात. त्या नकोच आहेत मला. मग काय हरकत नाही. असं म्हणून त्यानं जरा मांडी हलवली आणि अजून थोडी प्रस्तावना करत तो बोलला, आमच्या आपल्या अनुभवाच्या गोष्टी हो. 35 वर्ष नोकरी केली. अनेक साहेब आलं, अनेक साहेब गेलं. रगड फिरती बी झाली. माणसांचं लई नमुनं बघितलं, अनुभव घेतलं. तेच गोष्टी म्हणून सांगतो बघा मी. त्याला पृष्टी देत मी म्हणालो, अहो ह्याच खऱ्या गोष्टी. याच गोष्टी ऐकायला हव्यात. सांगा. मग दोन्ही मांड्यांच्या गुडघ्यावर आपले दोन्ही हात ठेवून माझ्याकडे बघत तो म्हणाला, परवा फराळाला आलेल्या त्या साहेबाची गोष्ट सांगू का? मी म्हटलं, सांग. ऐका तर मग. असं म्हणून त्यानं आपलं डोळे झाकले, मान खाली घालून 1-2 मिनिटं आठवल्यासारखं केलं आणि हे बघा असा एक खास सूर लावून त्यानं कथा सुरू केली. झाले असतील आता 20-25 सालं. तुमचे हे भस्मे साहेब EDI म्हणून आले. काय कांदिवलीचा कुठला कोर्स करून आलं होतं आणि लई हुमदांडगं होतं बघा. त्यांच्या पहिल्या फिरतीची गोष्ट आहे ही. असं म्हणून त्यानं माझ्याकडे बघितलं आणि हात पुढं करून अंगठा आणि जवळचं बोट एकमेकांना लावून बाकीची बोटं पसरली.
मी म्हटलं, त्यांच्या पहिल्या फिरतीची? म्हणजे झकास असणार. सांगा. आता खेड्यापाड्याला शाळा बघायला जायचं. मी त्यात मुरल्यालो. आणि हे नवनवर हो. म्हटलं बघू काय काय तरा करत्यात. 5 गावची एकदम फिरती काढली. नकाशा काढून बाण मारून ते मला दावाय लागलं. मी म्हटलं, अहो मला सगळं पाठ आहे. 10दा जाऊन आलोय मी. तरी मला सगळा भूगोल शिकविलाच. हू म्हणून मी ऐकलं. काय करता, साहेब पडला नव. घेतलं ऐकून आणि निघालो बघा फिरतीला. गड्याचा प्लॅन काय, 10:30च्या आत आपण शाळेत जायचं आणि मास्तर कवा येत्यात हे बघायला घड्याळ लावायचं. भल्या सकाळची पहिली मोटार धरली आणि आम्ही जाऊन 9लाच हजर. शाळेत जाऊन बसलो. एवढ्या लवकर तिथं कोण कुत्रं असणार हो. जरा वेळ गेला आणि मग चक्कर टाकून येतो म्हणून मी बाहेर पडलो. थेट हेडमास्तराच्या घराकडे आलो. किती केलं तरी तिची कोंबडी अंडी खाल्ल्याली. म्हटलं त्याला जाऊन इशारा द्यावा. माझं काम करून मी माघारी आलो. बरोबर शाळा भरायच्या टायमाला सगळं मास्तर येळेवर हजर. एक परगावचा होता, तेवढा जरा उशिरा आला. मी होतोच बाहेर. म्हटलं हवा सोडा सायकलची आणि पंक्चर झाली म्हणून सांगा. साहेब आलाय साहेब. मी म्हटलं शाबास, बरी युक्ती काढली. अहो काय करता तर मग. ह्यो बाबा एकदम शेराबेरा वाईट द्यायचा. त्याचं जन्माचं रेकॉर्ड खराब व्हायचं. घ्याय नको सांभाळून. मी म्हटलं बरोबर आहे. बरं, आम्हाला खाया प्याला घातलेलं लोक होय हे. असं म्हणून तो पुढं सांगू लागला. सायकल पंक्चर झाली म्हणून गडी ऐकना. कुठं पंक्चर झाली, कशी झाली, चालवायला किती वेळ लागला, अशी प्रश्नांची फैरच सुरू केली. हे भंबीरी उडवून दिली. मग सगळ्या वर्गात चक्कर झाली. चेची गणित घालायचा बघा. मास्तरासनी यायची नाहीत. सगळ्यांची तर तासमपट्टी केली आणि 4च्या टायमाला पोरं बाहेर धाडून पटांगणात खेळ सुरू केलं. कसले खेळ? अहो ते काय कांदिवलीला जाऊन शिकून आलतं. नवं खेळ काढायचं. पोरावर पोरं, पोरावर पोरं अशी उभा करून कसली सर्कस करायचं. पोरापोरींचा नाच बी घ्यायचं. परकर घालून आलेल्या पोरीसनी लुगडी नेसून यायला लावायचं आणि पोरासनी धोतर नेसवून कोळ्याचा नाच शिकवायचं. एक एक तर्राच म्हणन असा. मी हसून म्हणालो, मग मजा करीत होते तर. मज्जा अशी का तशी? अहो लईच की. असं म्हणून तो सांगू लागला. पोरं सगळी बाहेर पटांगणात आली. वाजवा म्हणालं हलगी. हलगी वाजू लागली आणि हे साहेब पुढं होऊन शिकवाय लागलं. एकाच्या खांद्यावर एक, एकाच्या खांद्यावर एक अशी पोरं उभी करायला लागलं. हलगी बी जोरात वाजायला लागली. फुरान चढलं हो. 4 मजली इमारतीगत पोरावर पोरं उभी राहिलेली. आणि काय झालं कुणाला दक्कल. वरनं इमला ढासळावा तशी एकदम 3 पोरं कोलमाडली की. काय, पोरं पडली? अहो पडली आणि कसली, हुब्यानं ढासळली. बाप रे. अहो बाप रे आणि कसलं. आई ग झालं. कोण तोंडावर पडला, कोण ढुंगणावर आदळला. दैना दैना झाली. सगळं मास्तर पळून खेळायला लागलं. पोरांनी तर कालवाच उडीवला. आरडावरडा आणि रडारड सुरू झाली. आणि हे साहेब विचारत्यात दवाखाना कुठं हाय. आता हे साहेब येऊन असं पोरांचं हातपाय मोडणार हे काय ठावं होतं गावाला. तवा दवाखाना असल. खेड्यात कुठला दवाखाना हो. डॉक्टर असला तर दवाखाना, का नसला तरी बी. अहो शाळा सगळी भांबावल्यागत झाली. 1-2 बेसूद झालं. हे नुसतं बघून आणि गावकरी आलं बघा. कोण बाई ऊर बडवत येती तर कोण गळा काढत येतय. एक जण तर आली आणि तोंडावर हात घेतच उभी राहिली. अहो तिच्या पोराचा पाय मोडला होता. ते मोठ्यानं वरडत होतं, सोसाय नको. तर मोठा विचित्रच प्रसंग हा. विचित्र? अहो लई चित्र. बरं, हे अजून तरी गप बसत्यात का.
जायबंदी पोराचं हात वड पाय वड असं करायला लागलं. ती पोरं आणि मोठ्यानं ओरडायला लागली. ह्यावर तरी बाबा गप बसल का नाही? छे राव, वर आणि हातपाय मोडलेल्या पोरासनी म्हणतात कसं? कसं? उभा राहून दावा, हात वर करा, हात खाली करा, पाय आपटा. अहो काय आपटा? आधीच कुणाचा हात मोडल्याला, कुणाचा पाय मोडल्याला, आणि काय वर करा आणि काय खाली करा आणि काय आपटा? भोवतीभर गावकरी जमा झालं होतं. त्यातला एक भादर पुढं झाला आणि साहेबाची मुंडी धरून म्हणाला, काय सर्कस लावली आहे ही? पाय मोडल्याला बघून वर आणि त्याला पाय आपटा म्हणता? म्हणजे तो चांगलाच मोडू द्या होय? अहो आबदा झाली आबदा. मग गाव कामगार पाटील आलं. आलं ते तरबत्तर होऊनच आल्या आल्या विचारलं, कुठं हाय तो साहेब? साहेबाची बोबडीच वळली. हात जोडून साहेब पुढं झालं आणि वर म्हणतोय कसा, हा खेळ हाय, खेळात अपघात घडायचंच, त्याला काय करणार? हे ऐकून जे पाटील खवळलं ते गरजलं. कुणी सांगितला होता ह्यो धंदा तुम्हाला? गप साळा तपासून जाता येत नव्हतं? आता आम्ही बी तुमचा एक हात आणि एक पाय मोडूनच लावून देतो. अहो पाटलांची समजूत घालता घालता नाकी नऊ आलं. काही केल्या पाटील ऐकायलाच तयार होईना. एकानं तोड काढली. कोणीतरी म्हणालं, दंड बसवा की सेपासे, तेवढं वसूल करा आणि द्या सोडून. छे राव, कशाचं जेवण आणि कशाचं काय? रातचं उपाशी झोपायची पाळी आली. हातापाया पडून कसं तरी मिटिवलं आणि भल्या सकाळी उठून दुसऱ्या गावाला निघालो. म्हणजे सही सलामत सोडलं म्हणता? ते कुठलं हो? हेडमास्तर मधी पडलं. काय औषध पाण्याचा खर्च येईल त्यो देतो म्हणालं आणि अण्णाबाबा म्हणून कसं तरी मिटिवलं झालं. भागवा भागवी करून आम्ही निघालो. भल्या सकाळीच तोंडाला तोंड दिसायच्या आत जाऊन गाडीची वाट बघत सडककडेला उभा राहिलो. मी साहेबाला म्हटलं, आता झालं एवढं रगड झालं. या गावात आता असं काही करू नका. त्यावर मला म्हणालं, सगळीकडे तसं होतं काय? अपघात काय रोज घडत नसतो? आता त्यासनी काय बोलायचं? मी हात जोडून म्हणालो, अहो येळ काय सांगून येत नसती. एकदा असं घडलंय तेव्हा ह्या कानाला खडा लावा. कशाचा खडा? असं म्हणून तो माझ्याकडे बघत राहिला आणि मी विचारलं, मग दुसऱ्या गावात आणि काय केलं? काय केलं असं मलाच विचारून तो म्हणाला, अहो लई की तरा. म्हणजे तिथं आणि काय पराक्रम केला म्हणता? आता ऐका की. गेलो का दुसऱ्या शाळेला. ही शाळा मोठी होती. 7वी पतोर वर्ग होतं. पोरी बी होत्या. मी हातापाया पडून साहेबाला म्हटलं होतं, इथं काय त्यो खेळ मांडू नका. दुपारचं 4 वाजलं आणि काढली बाबा इथं बी पोरं बाहेर. मी म्हटलं, साहेब काय करता हे? ते मला म्हणाले, घाबरू नको, इथं नाच शिकवतो. मी म्हटलं, नाच? म्हणालं, होय ते कोळ्याचं हो. हात मागं पुढं करून वल्लव बाबा वल्लव असं काहीतरी म्हणायचं आणि अंग हलवत पाय मागं मोरं टाकायचं. खोळ्यागत आपलं हो. आणि हिथं गंमत काय झाली? काय? अहो लई की मज्जा. परकरातल्या मोठ्या मोठ्या पोरीसनी चांगली चांगली लुगडी नेसून नटून थटून या म्हणालं. फुलं असली तर गजरा सुद्धी घाला आणि पावडर फिवडर लावून झकास सजून या म्हणून पोरीसनी घराकडे पिटाळलं. आणि साहेब सांगायची गोष्ट म्हणजे त्यांच्या आयासनी आली की हो शंका. काय सांगता? आणि आणि काय झालं? आणि काय, एकीला 4-5 जणी मिळून चांगला खल केला आणि पोरीसनी घेऊन त्यांच्या आया आल्या की शाळेवर. एक दोघींचा बाबी आला. म्हणाल, कोण साहेब त्यो दावा. मी पुढं झुकून बसलो आणि न कळत बोललो, बाप रे, म्हणजे भलताच प्रसंग उधरला म्हणायचा. अहो लई भलता, ऐका तर खरं. असं म्हणून तो सांगू लागला. आया नुसत्या आल्या नव्हत्या,
हातात लाटणी होती लाटणी. एक जण तर म्हणाली, कोण तो साहेब मला दाव, त्याची चांगली 4 पदरी चपातीच करते. काय झालं म्हणून साहेब पुढं झाले आणि एक पोरगी हात करून म्हणाली, ह्योच बघ त्यो. त्याबरोबर तिची आई पुढं झाली आणि हातातलं लाटणं नाचवत म्हणाली, का र बाबा, कोण तू? चांगलं लुगडं नेसून ये असं आमच्या लेकीला का सांगितलंस? लगेच दुसरी पुढं होऊन म्हणाली, आणि गजरा फिजरा घालून ये असं का म्हणतोस? कशा पायी र? काय बेत होता तुझा? साहेब म्हणाला, मी नाच शिकवणार होतो. त्याबरोबर एक जण उसळली, लांबनच लाटणं फेकून म्हणाली, नाच शिकवायला आम्ही शाळेत घातलंय काय र? आम्ही काय डोंबाऱ्याचं हाय? मग एक पालक पुढं होऊन म्हणाला, काय हो मास्तर, काय ह्यो तमाशा? कोण साहेब, काय नाच, काय 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 भानगड काय ही? साळत कसला नाच काढलाय? एक जण मोर येऊन म्हणाली, चांगली गच्चाणी धरून विचारा की उच्चाड्याला. बघा कसं हाय ढांगूळ मामा, गजरा घालून ये, पावडर लावून ये असं म्हणतोय. त्या पोरींचा आई बाबा आहेत का नाहीत विचारायला? अशी फजिती झाली बघा. त्यांच्या तावडीतनं सुटणं मुश्किल होतं. मी विचारलं, मग कशी झाली सुटका? अखेर शेवटी मास्तर मधी पडलं, त्यांनी समजावून सांगितलं आणि कशीबसी सुटका झाली. काहीतरी आपलं वचा वचा खाऊन आम्ही झोपलो की. बर मग? आन बघा काहीतरी 10चा टाईम असल. गाव सगळं सामसूम झालं आणि दोघं तिघं गडी हातात काट्या घेऊन आलं की साळवर. काट्या आपटतच हं का? मी म्हटलं, साहेब कोणतरी आलंय. एवढ्या दारावर धडका सुरू झाल्या. आणि आता काय, आमची पातळ वयाची वेळ आली राव. मी साहेबाला बाकाखाली ढकलला, वर सतरंजी टाकली आणि झोपेतनं जागा झाल्याचं आव आणत खिडकीकडे गेलो. म्हटलं, कोण हाय? वर जबाब आला, दार उघडा. गावातल्या काय पोरी साळत आणल्यात होय? लुगडी नेसून बोलविलं तर म्हण. कोण साहेब आलाय त्यो? मी म्हटलं, आलता पर त्यो गेला की. सांचच गेला बघा. एक जण म्हणाला, त्यो गेला आणि तू कोण? आता आली का माझ्यावर सक्रात? मी म्हटलं, मला ओळखलं नाही. अहो एकत्र चहा घेतलाय की आपण बसून. एक जण बोलला, देसाई मास्तराचा मेहुणा काय? मी लगेच म्हणालो, होय होय. त्यांच्या तावडीत गावातच होतो, पर सुटलो बघा. ते गेल्यावर साहेब विचारतोय, कोण आलत? मी म्हटलं, गप बसा की आता. यम आलता यम. अहो तालमीतली पोरं आलती, काट्या बिट्या घेऊन. तिकडं त्या गावात जे हातपाय मोडायचं राहिलं होतं ते हितं मोडलं असतं बघा. मग भल्या सकाळीच आम्ही निघालो. मी विचारलं, कुठं? 3ऱ्या गावाला? होय. आता तिकडं आणि काय? अहो ऐका की, असं म्हणून तो सांगू लागला. आम्ही निघालो की भल्या सकाळी. चालतच 4 मैल पुढे गेलो आणि दुसऱ्या गावात जाऊन गाडीची वाट बघत राहिलो. 4 मैल? ते का? अहो पुन्हा काय गडबड नको. आम्ही राहिलो का हुबा. मी साहेबाला म्हटलं, आता हे नाचबीज तिथं काय काढू नका. झालं एवढं हे रगड झालं. त्यावर साहेब म्हणतोय कसा, लोक अडाणी, त्यासनी काय अक्कल नाही. मी चांगला नाच शिकविणार होतो, मशालीचा. मी म्हटलं साहेबाला, बरं झालं शिकवला नाहीसा. लुगडं बिगडं आणि कुणाचं पेटलं असतं म्हणजे नाही ती कलागत आली असती. आग लागली म्हणून तुम्ही आणि जाऊन लुगड्याला हात घालणार. लोक त्याचा आणि निराळा अर्थ लावणार. काय लावला असतं का नाही असा? असा प्रश्न करून तो थांबला आणि मी म्हणालो, थांबू नका, पुढे सांगा. 3ऱ्या गावात काय झालं? ते गावा जायच्या अगोदरच झालं. म्हणजे? ऐका तर खरं. असं म्हणून त्यानं जरा आपल्या मांडीवर तबला वाजविल्यासारखा केला आणि कथा सुरू केली. साहेब सगळं सांगून मी त्यासनी विनंती केली हं का. पर स्वभाव बघा कसा.
काहीतरी बिलामत अंगावर घ्यायची त्यासनी सवयच बघा. गाडीतनं उतरलो, मी पुढं झालो. हे आपलं साहेबी टोपी बिपी अडकून झपाझप माझ्या मागणं यायला लागलं. एवढ्यात काय झालं? मी म्हटलं, काय? रस्त्यातच एक नवरा आपल्या बायकोला बेजान हाणत होता. झिंजा धरून चोपत होता. आता ह्यांनी गप बसावं का नाही? गप शाळेकडं जायचं सोडून ते एकदम म्हणालं, ठैरो. माझ्या अंगावर काटाच आला. तरी मी त्यासनी आवरतोय बरं का. मलाच म्हणालं, चूप. आणि फडाफडा इंग्रजीत लागलं बोलायला. गेलं की त्याच्या अंगावर धावून. त्या बाईच्या दंडाला धरून बाजूला केली आणि म्हणालं, चलो चलो चावडी पर. त्यो बाबा बी साहेबाला बघून घाबरला. हिंदी इंग्रजीनं गार झाला की ओ. धिंड चावडीवर आणली. पाटील बी घाबरलं. त्यासनी साहेब हिंदीत आणि इंग्रजीत बोलला, ये क्या हाय? गाव हाय क्या हाय? कोई पाटील है क्या नाही? वाटेल ते तोंडाला येईल ते बोललं. पाटलांनी तर कोंबडीचीच तयारी सुरू केली. त्यासनी वाटलं कोण हाफिसर हाय. त्या बाईला विचारलं, तुझी इच्छा काय? ती म्हणाली, मला नांदायचं नाही, मला मायारला जाऊ द्या. साहेब बोललं, जाव अब्बी जाव. आणि गेली की होती निघून. सगळ्यांच्या देखत दाल्याला 4 शिव्या घालून आणि हातावर हात घासून चांगला सराप देऊन निघून गेली. मग तुम रानटी आदमी है, तुम जंगली है, तुम हैवान है, असं काय बाय बोललं. इकडं माझ्या पोटात गोळाच उठल्याला. पर मी तरी काय बोलणार हो. हे सगळं झालं आणि मला म्हणालं, चल आता शाळेवर. आम्ही आलो की शाळेवर. तवर मागणं आला बघा लोंडा माणसांचा. तो नवरा म्हणाला, ह्याच्या आईला ह्यो शाळेचा साहेब आहे होय. त्याला दावतो आता इंगा. मी पुढं म्हटलं, पुढं? आता काय सांगायचं साहेब. शाळेत येऊन लोकांनी धुतला की हो चांगला. काय हानला? आता काय सांगायचं? असं म्हणून तो बोलला, अहो असा का तसा. आम्ही मधी पडलो तर आमची काही हाडं काशीला जाऊन पुन्हा माघारी आली. हे ढग उठलं म्हणजे अजून माझं अंग दुखतंय की हो. मी जायबंदी, सगळं मास्तर जायबंदी. आणि साहेब तर विचारू नका. त्यांचा एक पाय 6 महिने असा टांगला होता आणि वाळूच्या पिशव्या त्याला डागडरांनी बांधल्या होत्या. मी म्हटलं, इतकं मारलं? अहो बाईचा प्रश्न हा ह्यो. नुसता ह्यावर तो मिटला नाही. मग साहेब दवाखान्यात होता तवर त्यासनी समन्स आलं. काय म्हणून? नानत्या बाईला काढून नेली म्हणून नवऱ्यानं पोलिसात तक्रार केली हो. मी उत्सुक होऊन विचारलं, पुढं काय झालं? ते काय ठावं नाही. यावर त्यांची आणि माझी गाठ परवाच पडली बघा. त्यांची बदली झाली हो लांब कुठं तरी. पर एक सांगतो, पत्ता काढत माझ्याकडं लोक आलतं. कशाला? हाताला धरून बाई नेली म्हणून साक्ष दे, तुला 500 रुपये देतो म्हणत होतं. आपण काय हरामाचा पैसा घेतला नाही. बरं केलं. पण पुढं काय झालं हे नाही कळालं. होय? तो म्हणाला, त्या दिवशी माझ्या बी मनात होतं, पर कसं विचारणार. आता तुम्हीच कवा तरी त्याचं काय झालं हे विचारा आणि मला बी सांगा. असं म्हणून त्यानं किस्सा संपवला आणि तो माझ्या मनात सुरू झाला. धन्यवाद.